नागपूरच्या गिट्टीकदान परिसरातील जीवघेणा हल्ला प्रकरणाचा पोलिसांनी मोठा यश मिळवले आहे। तर सनी चंद्रिकापुरे याच्यावर झालेल्या हत्येच्या प्रकरणाचा गुन्हा आशिष विल्सन, यश विल्सन आणि इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने समांतर तपास करत विकी महतो आणि अनिकेत जनबुंद याला ताब्यात घेतले आहे। तर त्यानंतर मुख्य आरोपी आशिष विल्सनला शस्त्रासह पकडण्यात आले। तो नंतर निसटला होता, मात्र पोलिसांनी पुन्हा कारवाई करत सीताबर्डी परिसरातून त्याला ताब्यात घेतले। फिर्यादी सनी चंद्रिकापुरे यांच्यावर पोलीस ठाणे गिट्टीकदान हद्दीमध्ये झालेल्या अटेम्प्ट टू मर्डरच्या घटनेमध्ये पोलीस स्टेशन गिट्टीकदान येथे मुख्य आरोपी आशिष विल्सन, यश विल्सन आणि इतर 5 ते 7 लोक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। नमूद गुन्ह्याचा समांतर तपास युनिट क्रमांक 2 गुन्हे शाखा यांचे द्वारे तात्काळ चालू करण्यात आला। त्यामध्ये आरोपी विकी कुमार पंकज महतो वय 21 वर्ष आणि अनिकेत उर्फ अंकित प्रमोद जनबंधू वय 25 वर्ष राहणार दोघं पण गिट्टीकदान हद्दीमधील यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन गिट्टीकदान येथे हस्तांतरित करण्यात आलं। त्यानंतर मुख्य आरोपी आशिष विल्सन याचा शोध घेऊन त्याला सुद्धा शुक्रवारी तो शस्त्रासह सापडल्यामुळे त्याच्यावर कलम 425 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे कारवाई करून पोलीस स्टेशन गिट्टीकदान येथे ताब्यात देण्यात आले। त्यानंतर आरोपी आशिष विल्सन हा तेथून निघून गेला असताना त्याची माहिती जेव्हा युनिट 2ला मिळाली तेव्हा पोलीस स्टेशन गिट्टीकदानच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह समांतर तपास लगेच युनिट 2च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चालू केला आणि त्यामध्ये त्यांना यश येऊन मुख्य आरोपी आशिष विल्सन याला पुन्हा एकदा शनिवारी मुंजे चौक सीताबर्डी हद्दीमधनं ताब्यात घेऊन आणि पोलीस स्टेशन गिट्टीकदान येथे हस्तांतरित करण्यात आलेला आहे। सदरची संपूर्ण कार्यवाही ही गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी श्री चेतन बोरखेडे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडे, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन यादव, पोलीस हवालदार सडमाके आणि इतर आमचे कर्मचारी यांच्यासह पोलीस स्टेशन गिट्टीकदानचे तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केलेली आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।